महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। भाजपाचे युवा नेते धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे तालुक्यात विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत। आमदार बदाने यांच्या वाढदिवसानिमित्ताने या पार्श्वभूमीवर 22 ऑगस्ट 2025 रोजी चाळीसगाव रोडवरील नौकार गोशाळेत 51 टन हिरवा चारा गोमातेसाठी दान करण्याचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे शिरूर मंडळाचे अध्यक्ष तथा रानमळ्याचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण पवार, धुळे पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा गरताडचे माजी सरपंच सखाराम पाटील, भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष तथा तिखीचे लोकनियुक्त सरपंच श्रीराम पाटील यांनी केले आहे। यावेळी पंचक्रोशीतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज सर्वात आधी आपल्या सर्वांचा राजा, शेतकरी राजा यांच्या सोबतीला असणारी गोमाता आणि बैल याचा हा बैलपोळ्याचा उत्सव आहे। त्यानिमित्तानं समस्त हिंदू धर्मीयांना, शेतकऱ्यांना मी बैलपोळ्याच्या शुभेच्छा देतो। तसेच दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आज 22 ऑगस्ट रोजी या धुळे तालुक्याचे लाडके युवा आमदार मान्य श्री रामदादा बदाने यांचा हा वाढदिवसाचा योग सुद्धा या दिवशी जुळून आला आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि बैलपोळ्याच्या निमित्तानं त्यांच्या वाढदिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व तालुक्याच्या वतीनं। आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज आपण गोमातेसाठी इथे नवकार गोशाळा चाळीसगाव रोड इथे सर्व भारतीय जनता पार्टीचे आपले अध्यक्ष माननीय बापूसाहेब खलाने, दुसरे आपले जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय बाळासाहेबजी बदाने, जिल्हा परिषदचे अध्यक्ष श्री जाधवजी सर, तसेच आलेले सर्व भाऊसाहेब देसले, सर्व आलेले इथे सरपंच, उपसरपंच या सर्व मान्यवरांच्या हस्ते आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे। आणि सर्वांच्या वतीनं आपण देवी मातेला, भगवंताला प्रार्थना करूया की आपल्या धुळे तालुक्याच्या आमदारांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून असंच सत्कर्म सर्व संबंध तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी त्यांना भगवंत शक्ती प्रदान करू असं सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो आणि पुनश्च त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त। जवळपास 51 टन चारा आपण हा ऊस हा इथे आपण गोमातेसाठी आपण देतोय। दान तर सर्व असतात, पण ह्या गोमातेसाठी आज हा शुभ मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावर आपण ह्या चाऱ्याचं आपण दान करत आहोत सर्वांच्या सहकार्याने। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।